सोलापूर महानगरपालिकेच्या स्थापत्य समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया पार पाडली आणि त्या प्रक्रियेमध्ये विजय चिप्पा यांनी सभापती पदाची सूत्रे हातात घेतली. सभापतीपद मिळाल्याचं श्रेय कुणाला द्या? माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे व महापौर साहेब विनायकदादा कोंड्याल. ह्यासोबत स्थापत्य समितीकडे खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठीचं काय आव्हान असेल असं तुमच्याकडे? मी नक्कीच या आव्हानाला सार्थ ठरेन, कारण भारतीय जनता पक्ष एवढी मोठी जबाबदारी मला दिलेली आहे. ते मी माझ्या सिनियर लोकांचं मदत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मी याच्यावरती निर्णय घेणार आहे. मागील काही दिवसापासून अनेक ठिकाणी असं बोललं जातं की अगदी रिस्टिमेट काढत असताना मोठ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये निधी वाढवला जातो किंवा बोगस पद्धतीचे बिलं काढले जातात. इस्टिमेटमध्ये पारदर्शकता नाही आहे, बिलामध्ये पारदर्शकता नाही आहे आणि एकूणच कामाचा जे काय आवाका आहे तो जो काही स्टँडिंगच्या अगोदरची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे तुमची. ह्याच्यावर म्हणजे तुम्ही काय नियंत्रण आणणार आहे? 100% असलं काही बोगस काम होत असेल तर आम्ही 100% त्याला आळा घालणार आहे आणि इस्टिमेटप्रमाणे जे इस्टिमेट आहे त्याला जेवढं खर्च होणार आहे ते सगळं आम्ही शहानिशा करून मग हे फाईल आम्ही पुढं पाठवणार आहे. पहिल्यांदाच निवडून आला तर पहिल्यांदाच तुम्हाला स्थापत्य मिळतंय आणि पहिल्यांदाच तुम्हाला ह्या सगळ्या मोठ्या जबाबदारीवर हे पाडत असताना निधी वगैरे तुमच्याकडे असणार आहे? कार्यालय वेगळ्याची मागणी करताय का? हो, आमच्यासाठी सेपरेट कार्यालय मिळेलच. आम्ही महापौर साहेबांशी चर्चा केली आहे. महापौर साहेबांनी ही होकार दिलेला आहे. नक्कीच आम्ही ते स्वतंत्र कार्यालय घेणार. सोलापूर महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये नरेंद्र काळे काल म्हणाले की तरुण आणि उमद्या कार्यकर्त्यांना एक प्रशासकीय कामकाजाची माहिती मिळायच्या हेतून त्यांना ही दिलेली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीमध्ये ते नक्कीच योग्य पद्धतीनं न्याय देतील आणि जबाबदारी पूर्ण सक्षमपणे पार पाडतील या अपेक्षेसह न्यूज करता यासिन सईदचा नितीन पाटील.